चला, वेलकम टू सदर क्लासेस. टुडे वी आर गोइंग टू लर्न होमोफोन्स अँड होमोग्राफ्स. काय घ्यायचं आपल्याला? होमोफोन्स आणि होमोग्राफ्स सोबत काही लँग्वेज स्टडी पण आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. हा ऑलरेडी एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेला आहे. होमोफोन्स, होमोग्राफ्स आणि त्यासोबत लँग्वेज स्टडी सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. तर हा एक पार्ट आपला आहे, ग्रामरचा पार्ट 4 आहे. व्हिडिओ इज ऑलरेडी विथ यू. सो लेट्स बिगिन. आज काय आपल्याला घ्यायचं आहे, जे आता मिनिमाइज करून घेऊ तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, चला. Read the following words carefully and fill in the blanks by choosing appropriate word given in bracket. हे जर पुस्तक तुम्ही जर ओपन केलं तर ते पुस्तकाचा हा एक पेज नंबर, हे पेज नंबर आहे त्या पुस्तकाचं नाव. हे तुम्हाला ऑप्शन्स आहेत: अफ्रेड, प्लंज्ड, अपियर्ड, फ्रीली, स्किम्ड, डिवोर्ड आणि कव्हर्डाइज. आता याचे तुम्हाला मिनिंग जर माहित पाहिजे तर तुम्हाला हे जे मिनिंग्स कळले तर हे आपल्याला सोडवणं सोपं जाईल. ओके, सो लेट्स सी द मिनिंग्स. आता आधी मिनिंग्स पाहूया. ओके, लेट्स सी द मिनिंग्स. अफ्रेड म्हणजे घाबरणे. प्लंज म्हणजे बुडणे किंवा बुडाला होता. अपियर म्हणजे दिसू लागला किंवा दिसू लागला होता. श्रीली, श्रीली म्हणजे कर्कशपणे. स्किम्डचा अर्थ होतो महत्वाच्या मुद्द्यांची नोंद करणे. डिवोर्ड म्हणजे खाणे. कसं खायचं? एकदम बक्का जेव्हा खातो आपण, आदर्शासारखे जेव्हा खातो त्याला म्हणतात डिवोर्ड. जेव्हा खूप भूक लागते आणि आपण पटापट एखादी गोष्ट खावतो तर म्हणतात डिवोर्ड. आणि कव्हर्डचा अर्थ होतो भित्रा. कव्हर्डचा अर्थ काय होतो? भित्रा. आता आपल्याला अर्थ माहित गेला झाला की आपण आता काय करूया, आपल्या फिल इन द ब्लँक्स कडे वळूया. चला, लेट्स सी फिल इन द ब्लँक्स आपण कम्प्लीट करू. नाव अरुण इज फुल ऑफ. अरुण इज फुल ऑफ काय आन्सर आहे? कवार्डिस. अरुण इज फुल ऑफ कवार्डिस. अरुण हा खूप भित्रा आहे. अरुण काय आहे? खूप भित्रा आहे. बघा, तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो काय करायचं. जेव्हा असे फिल इन द ब्लँक्स आपल्याकडे असतात तेव्हा काय करायचं, जे जे आपल्याकडे आन्सर तयार आहे ना त्याला आपण थोडंसं आहे ना कट कर द्यायचं. तर अरुण इज फुल ऑफ कवर्डेस, हा ऑप्शन आपला इथून निघून गेला. ठीक आहे, आता हा आपला ऑप्शन निघून गेला. हा आपला ऑप्शन निघून गेल्यानंतर काय होतं, बाकीचे ऑप्शन आपल्याला मिळतात. म्हणजे पुढच्या उत्तरासाठी आपण कन्फ्युज होत नाही. हा ऑप्शन इथे कट केलात अशा प्रकारे की आपल्याला पुढचा आन्सर मिळायला सोपं जातं. सेकंड बघा, द व्हायोलिन प्लेड. द व्हायोलिन प्लेड व्हेरी. आता व्हायोलिनचा आवाज कसा आला? श्रीली म्हणजे कर्कशपणे आवाज आला व्हायोलिनचा. हे आन्सर सर बघा, व्हायोलिनचा आवाज कसा आला? कर्कश असा आवाज आला, श्रीली. बरोबर, व्हायोलिनचा आवाज कसा आला? कर्कश श्रीली आवाज आला. मग दोन ऑप्शन इथे पण कट करून टाका. थर्ड तुम्हाला आहे, रवी सेड, आर यू रिअली डॅश डॅश दी डार्क. बरोबर, आर यू रिअली डॅश डॅश दी डार्क. मग काय ना, तुला खरंच अंधाराची काय वाटते? भीती वाटते का? म्हणजे काय ना, तुमचं अफ्रेड येणार. अंधाराची तुला खरंच भीती वाटते का? हे एक्झामला पण येतात बऱ्याच वेळा अशा प्रकारचे, पण एवढे पूर्ण येत नाहीत. तर 2-2 किंवा 3-3, 4-4 वगैरे येत असतात. आर यू रिअली अफ्रेड, मग इथे काय ना तुमचं अफ्रेड येणार. इथे काय ना, तुम्ही फिल इन द ब्लँक जर भरायला गेले तुम्हाला काय येणार इथे? अफ्रेड. म्हणजे पूर्ण लिहत नाहीये मी. देन क्वेश्चन नंबर डी बघा, द होल विलेज, पूर्ण गाव अंधारामध्ये काय झालं? बुडलं. बुडलं म्हणजे काय येणार? प्लंज्ड. बरोबर की नाही? बघा, पुढच्या उत्पत्तीच असणारे आपलं उत्तर आहे प्लंज्ड. ठीक आहे. द होल विलेज प्लंज्ड इनटू द डार्कनेस. द होल विलेज प्लंज्ड इनटू द डार्कनेस. पूर्ण गाव हे अंधारामध्ये बुडालं. पूर्ण हे जे गाव आहे अंधारामध्ये बुडालं. प्लंज अर्थ डार्कनेस, बुडणे आणि डार्कनेस म्हणजे अंधार. पुढे द लायन्स डिवोर्ड देअर प्रे हंग्रीली. एवढी भूक लागली होती की सिंहांना त्यांनी काय केलं, त्यांचं जे भक्ष्य आहे, प्रे म्हणजे काय? भक्ष्य. ते भक्ष्य काय केलं त्यांनी? डिवोर्ड केलं. म्हणजे आदाशासारखं ते खाऊन गेलं, पटापट पटापट खाऊन घेतलं. का? कारण ते कसे होते? खूप भुकेले होते, खूप हंग्री रे होते. देन वन बाय वन, सॉरी, ही स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट. स्कीम मध्ये तुम्हाला सांगितलं की महत्वाच्या गोष्टी नोंद करणे. तो जो काही रिपोर्ट होता, जो काही अहवाल होता, त्या रिपोर्ट मधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय केलं? स्कीम केल्या. म्हणजे काय? महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय केलं? महत्वाच्या गोष्टी त्याने लिहून घेतल्या. महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय घेतल्या? लिहून घेतल्या. वन बाय वन द स्टार्स अपियर्ड इन द स्काय. हळूहळू काय झालं? एक एक स्टार, वन बाय वन स्टार्स अपियर्ड इन द स्काय. आकाशामध्ये तारे आपल्याला दिसू लागले. आकाशामध्ये तारे आपल्याला काय झाले? दिसू लागले. ठीक आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1.
आता तुम्हाला यायचं होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. पेज नंबर 35 वर तुम्हाला होमोफोन्स, होमोग्राफ सगळ्यांसाठी कॉमन पार्ट आहे. लक्षात ठेवा. इंग्लिश मीडियम, सेमी वाले, मराठी वाले सगळ्यांसाठी. Now, homophones काय आहेत रे? There are words that have the same pronunciation but differ. There are words that have the same pronunciation but differ in spellings. They are called as homophones. बरोबर? They are called as homophones. ज्यांचा pronunciation म्हणजे उच्चार सारखा असतो, परंतु त्यांचे स्पेलिंग ही कशी असते? वेगळी असते. उच्चार सारखा असतो पण स्पेलिंग वेगळी असते. आपण त्याला काय म्हणतो? होमोफोन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? होमोफोन्स. ठीक आहे? त्याला म्हणतात होमोफोन्स. एक्झाम्पल बघा. फेअर फेअर. या दोघांचा उच्चार सारखाच आहे, फेअर फेअर, परंतु याची स्पेलिंग बघा. FAIR फेअर आणि FARE फेअर. बरं, उच्चार स्पेलिंग वेगळी असल्यामुळे त्याचा अर्थ सुद्धा वेगळा होतो. हे फेअर आणि हे फेअर या दोघांचा अर्थ वेगळा होतो. पहिला फेअर म्हणजे काय? जत्रा. आणि दुसरा फेअर म्हणजे काय? भाडे. ठीक आहे, किंवा दर. अजून एक उदाहरण दिलंय. नो नो. KNOW नो आणि NO नो. नो म्हणजे नाही, KNOW नो म्हणजे माहीत असणे. असं त्याचा काय होतो? अर्थ होतो. पुढे बघा. समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग. कधी कधी काय होतं? स्पेलिंग सारखी असते, प्रोनाउन्सिएशन उच्चार पण सारखा असतो. बरोबर? बट कॅन हॅव डिफरंट मीनिंग्स इन डिफरंट सिच्युएशन. प्रत्येक परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा अर्थ कसा होतो? वेगवेगळा निघतो. त्याला काय म्हणतो आपण? होमोग्राफ. काय म्हणतात त्याला? होमोग्राफ. तर परीक्षेला हे प्रश्न तुम्हाला येतात. होमोफोन्सला अंडरलाईन करा किंवा होमोग्राफ्सला अंडरलाईन करा वगैरे. आता बघा, एक्झाम्पल दिलंय वॉच. WATCH वॉच. आधी क्लिअर करतो, थांबा. एक्झाम्पल काय? वॉच. WATCH वॉच. आणि इथे सुद्धा वॉच. आता या वॉचचा अर्थ काय? ऑब्झर्व, लक्ष देणे. बरोबर? लक्ष देणे. ऑब्झर्व म्हणजे लक्ष देणे, एका ठिकाणी लक्ष देणे. वॉच, देखरेख करणे, लक्ष ठेवणे. आणि दुसरं वॉच म्हणजे आपल्या हातात घालायची घड्याळ, पोर्टेबल टाइम पीस. आपल्या हातात घड्याळाची घड्याळ किंवा आपल्या भिंतीवरची घड्याळ, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? वॉच असं म्हणतो. बघा, स्पेलिंग सारखे आहे, प्रोनाउन्सिएशन सारखे आहे, पण त्याचा अर्थ वेगवेगळा आहे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये. देन फेअर आणि फेअर. हे बघा, फेअर आणि फेअर. पहिला फेअर म्हणजे काय? नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड. ठीक आहे, खूप चांगलं पण नाही, खूप वाईट पण नाही, ज्याला म्हणतो आपण. खूप चांगलं सुद्धा नाही आणि खूप वाईट सुद्धा नाही, त्याला म्हणतो आपण फेअर. ठीक आहे बाबा, चला. ठीक आहे, वाईट पण नाही, चांगला म्हणतो, ठीक म्हणतो त्या गोष्टी. काय म्हणतो? मला ठीक म्हणतो. आणि दुसरं फेअर म्हणजे काय? अँड एक्झिबिशन अँड सेल ऑफ आयटम्स. बरोबर? तुला म्हटलं मी की एखादा मेळा असतो, त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टींचं प्रदर्शन भरलं जातं आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी विकायला सुद्धा ठेवलेल्या असतात. अजून एक अर्थ आहे फेअरचा, तो म्हणजे काय? ऑफ कॉम्प्लेक्शन किंवा स्किन टोन. आपल्या त्वचेचा एक रंग, ज्याला आपण गोरा म्हणतो. गोरा माणसाला आपण फेअर म्हणतो. FAIR. ज्या माणसाची त्वचा गोरी असते त्याला आपण काय म्हणतो? फेअर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? फेअर म्हणतो. कोण गायब झालं मध्येच? ठीक आहे, का बरं गायब होतं कळत नाही. So, homophones and homographs are together known as homonyms. या दोघांना काय म्हणतो आपण? होमोनिम्स म्हणतो. काय म्हणतो? होमोनिम्स. ठीक आहे, लक्ष द्यायचं. आता असे प्रश्न कसे येतात बघा आपल्याला. बोला, काय डाऊट आहे? आवाज कोणी चालू केलाय? आवाज आवाज कोणी चालू केलाय? आवाज म्यूट करून ठेवा. काही डाऊट असेल मला विचारा, मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. तर होमोफोन्स आणि होमोग्राफ्स आपण पाहिलं. बरं, एक काम करा, आवाज चालू करा आणि या स्क्रीन मध्ये काय डाऊट आहे मला विचारून घ्या. ज्याला डाऊट आहे त्याने आवाज चालू करा, नसेल तर मी 1 मिनिटानंतर पुढे जातो. सर, बोल. होमोग्राफ्स एकदा सांगा ना त्याची डेफिनेशन. बरं, होमोग्राफची डेफिनेशन या ठिकाणी आहे बघ, मी समोर सगळं लिहिलेलं आहे. होमोग्राफ म्हणजे काय बघ. सेम स्पेलिंग, स्पेलिंग सारखी आहे. सेम प्रोनाउन्सिएशन, उच्चार पण सारखा आहे. बट डिफरंट मिनिंग, त्याचा जो अर्थ आहे तो वेगवेगळा. आता बघ इथे वॉच, WTCH वॉच आणि WTCH वॉच. या ठिकाणी वॉच वॉच दोन शब्द आहेत. पण पहिलं वॉच म्हणजे काय? ऑब्झर्व. आपण म्हणतो ना वॉच इट, आपण लक्ष देतो एखाद्या गोष्टीवर. आणि दुसरं वॉच म्हणजे आपल्या हातातली घड्याळ. तसंच अजून एक बघा, फेअर. फेअरचे तर 3 अर्थ दिलेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहिलं फेअर म्हणजे ठीक आहे, एखादी गोष्ट बॅड पण नाही, गुड पण नाही, ठीक आहे. दुसरं फेअर म्हणजे काय? एखादं प्रदर्शन. एखादं प्रदर्शन असतं त्याला आपण फेअर म्हणतो, मेळा म्हणतो थोडक्यात. आणि तिसरं फेअर म्हणजे काय? गोरा, स्किन टोन आहे ती. बरोबर? तिसरं प्रदर्शन म्हणजे काय? तिसरं फेअर म्हणजे काय? गोरा. म्हणजे स्पेलिंग सारखीच आहे, उच्चार पण सारखा आहे, पण
पण त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ कसा आहे त्याचा वेगळा आहे. अर्थ कसा आहे वेगळा आहे. ए गो देअर, गो गो टेक दिस अँड गो देअर. हा गो देअर. ठीक आहे चला कळलं आता आर्यन. आर्यन हो सर समजलं. ठीक आहे. एनीबडी कॉल डाऊट आहे का विचारा. एक मिनिट थांबतो मग पुढे जाऊया आपण. नाहीये डाऊट. चलो नेक्स्ट. गिव्ह द होमोफोन ऑफ द फॉलोइंग. आता इथे होमोफोन ऑफ द फॉलोइंग पेज नंबर 36 चा प्रश्न आहे तुमचा. पण मुलं कमी का होत चाललं हे कळत नाही मला. येत्या ना सगळे जॉईन होऊन जातात. नंतर हळू कोणाचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, कोणाचा हा प्रॉब्लेम, कोणाचा ते प्रॉब्लेम आहे, सगळेच गायब होऊन जातात मध्येच. काही काही तर एवढे हुशार आहे की त्यांना बोलून सुद्धा येत नाहीत. असो चला एक मिनिट हा. चला दिसतं स्क्रीन सगळ्यांना. स्क्रीन दिसतंय ना. हो ओके चलो स्टार्ट. हो हो सी चं काय आलं सी SEAC आणि SEEC बरोबर. तर आन्सर आपल्याला CC. आय वुडचं वुड बरोबर. वुडचं वुड. पीसचं पीस बरोबर. पहिला पीस म्हणजे शांतता, दुसरा पीस म्हणजे एखादा तुकडा भाग. पहिलं सी म्हणजे पाने, दुसरा सी म्हणजे काय समुद्र. आय म्हणजे डोळा, हा आय म्हणजे मी. वुड म्हणजे लाकूड, वुड म्हणजे काय लाकूड. आणि दुसरा वुड म्हणजे विलचा पास्ट टेन्स बरोबर. हे लाकूड आणि हा काय विलचा पास्ट टेन्स. त्यानंतर पीसचं सांगितलं तुम्हाला देअर आणि देअर. पहिला देअर म्हणजे काय तेथे, पहिला देअर म्हणजे काय तेथे तिथे. आणि दुसरा देअर म्हणजे काय त्यांचा त्यांची त्यांचे. दुसरा देअर म्हणजे काय त्यांचा त्यांची त्यांचे. त्यानंतर थ्री आणि थ्रू बरोबर. दोघांचा जो थ्रू होतो हा थ्रोचा पास्ट टेन्स आहे आणि हा थ्रू म्हणजे च्या आतून बरोबर. इथे सीन आणि सीन. पहिला सीनचा अर्थ होतो दृश्य. दुसरा सीन हा तुमचा सी सॉ सीन म्हणजे सीचं पास्ट टेन्स आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. हेन्स हेन्स इथं आपण लिहिलं नाहीये. हेन्स हेन्स काय ना हेन्स. बरं आलं तर सांगा मला याच्यात व्हॉट्सअपला सांगा. त्यानंतर वनचं वन याचा अर्थ होतो वन वन. ठीक आहे. हा वन म्हणजे जिंकल्याचा भूतकाळ, विनचा भूतकाळ. वन हा वन म्हणजे एक. त्यानंतर नॉट आणि नॉट. पहिला नॉट म्हणजे काय गाठ. पहिला नॉट म्हणजे काय गाठ. KNOT नॉट म्हणजे गाठ. आणि NOT नॉट म्हणजे नाही. इथं ब्ल्यू पहिला ब्ल्यू रंग आहे निळा. आणि ब्ल्यू हा काय आहे ब्लोचा पास्ट टेन्स, फुगवण्याचा पास्ट टेन्स. इथं बेअर पहिला BEAR बिअर म्हणजे अस्वल आहे. आणि BEER बिअर म्हणजे पेय आहे. त्यानंतर बीट बरोबर. टू सन बघा. हा सन म्हणजे मुलगा आणि हा सन म्हणजे सूर्य. दोघांचे सगळे सारखेच. याला म्हणतात होमोफोन. याला काय म्हणतात होमोफोन. मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला 2.61 पाठवलाय. तो कोणीच सोडून मला पाठवलेला नाही. हा कोणीच जवळजवळ बऱ्याच मुलांनी तो सोडून मला पाठवलेला नाही. कोणता तुमचा 2.6. बऱ्याच मुलांनी मला फोटो पाठवले. तुम्ही अभ्यास करणंच थांबवलंय. नाही तर आधी तरी तुमचा अभ्यास कंटिन्यू यायचा माझ्याकडे. आता अभ्यासच तुमचा येत नाहीये. किती हुशार झाले तुम्ही बघा ना. लॉकडाऊन मुळे तुम्ही हुशार झाले सगळे. एक्सप्लेन दी अंडरलाईन होमोग्राफ. आता बघा हे छानपैकी होमोग्राफ आपल्याला अंडरलाईन करायचं. मी खूप शोधून तुमच्यासाठी उत्तर तयार केली आहेत. हा पण तुमच्या पुस्तकाचा पेज नंबर 36 वरचाच क्वेश्चन आहे. चलो स्टार्ट करूया. एक्सप्लेन द अंडरलाइंड होमोग्राफ डिफर इन मिनिंग. पहिलं बघा ही सॉ हिज टू ब्रदर्स. आता हे सॉ हिज टू ब्रदर म्हणजे काय क्रिया आहे. सीचं काय भूतकाळ आहे. हा सीचं काय भूतकाळ आहे बघा. द पास्ट टेन्स ऑफ सी. द पास्ट टेन्स ऑफ सी. सी म्हणजे पाण्याचा भूतकाळ आहे. त्याने दोन भावांना पाहिलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सॉ काय सॉ म्हणजे काय पास्ट टेन्स आहे सीचा काय तो पास्ट टेन्स आहे. नंतर अजून एक वर्ड आहे त्याच्यामध्ये द वुड कटर कट द वीकंड ब्रांच विथ हिज शार्प सॉ. तर सॉ म्हणजे काय कुऱ्हाड. या शॉचा अर्थ काय होतो कुऱ्हाड बरोबर. कुऱ्हाड माहितीये तुम्हाला कुऱ्हाड. सॉ म्हणजे काय कुऱ्हाड. किंवा आपण ते एक सी सॉ मशीनचं आहे का त्याला तसं करवत वगैरे असतं त्याला सुद्धा सॉ म्हणतात. किंवा करवत. कुऱ्हाड म्हणा. कुऱ्हाडला ऍक्स पण म्हणतात. आणि सॉ म्हणजे आपण म्हणतो करवत. ओय गो देअर गो. हा करवत सुद्धा येते. कुरवतीने सुद्धा आपण लाकूड कापतो.
तर जो वुड कटर म्हणजे कोण? लाकूड तोड्या जो असतो त्याने काय केलं झाडाची वीकंड ब्रँच बरोबर म्हणजे अशी फांदी जी कशी झाली होती वीक झाली होती अशक्त झाली होती ती फांदी त्याने काय केली आपल्या शार्प धारदार अशा करवतीने तोडली. तुम्ही ते शार्प सॉ म्हणजे काय अ कटिंग वूल सॉ म्हणजे काय अ कटिंग टूल कटिंग टूल सॉ म्हणजे काय अ कटिंग टूल बरोबर म्हणजे हे दोन काय तुमचे होमोग्राफ सॉ आणि हा सॉ आणि हा सॉ. सेकंड वन बघा आज घाडगेने आलं वाटतं चला असो चला सेकंड तुम्हाला काय द बर्ड इंजर्ड हिज विंग्स द बर्ड इंजर्ड हिज विंग्स आता विंग्स म्हणजे काय पंख विंग्स म्हणजे काय पंख so in a bird a modified forelimb that bears large feathers and is lying for and is used for flying four limbs चा अर्थ काय होतो बघा रे पुढचे हात अवयव पुढचे अवयव आता पक्ष्यामध्ये पुढचे जे दोन हात असतात त्यांचं कशात रूपांतर झालं असतं पंखांमध्ये आपल्याला माहित आहे ठीक आहे फोर लिंब म्हणजे आता आपण जर म्हटलं फोर लिंब म्हणजे आपले हात आणि हाइंड लिंब म्हणजे आपले पाय असं पक्ष्यांचे फोर लिंब म्हणजे पंख आणि हाइंड लिंब म्हणजे त्यांचे पाय तर इथे विंगचा अर्थ काय होतो विंगचा अर्थ या ठिकाणी काय होतो पंख त्यानंतर ही लिव्स इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग आता ज्या ठिकाणी तुम्ही राहता एखाद समजा बिल्डिंग मध्ये असतो त्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या विंग असतात ए विंग बे विंग सी डी ई एफ जी असं जेवढं म्हणजे तुम्ही जेवढे मोठा कॉम्प्लेक्स आहे तेवढे त्या विंग वाढत जातात बरोबर आणि आपल्याला जेव्हा आपण एखादी पत्ता शोधतो त्यावेळेस तुम्हाला हे सोप पडतं कारण एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये जर विंग कळली नाही तर माणूस कठीण एखादा ऍड्रेस शोधणं कठीण होतं सो इथे विंग विंग म्हणजे काय अ पार्ट ऑफ लार्ज बिल्डिंग दॅट स्टिक्स आउट फ्रॉम द मेन पार्ट बरोबर तर मेन बिल्डिंगचे वेगवेगळे पार्ट असतात त्याला म्हणतो विंग म्हणतो त्याला काय म्हणतो आपण विंग म्हणतो बरोबर चला आता पुढे जाऊया अजून The aeroplane will land at 9 p.m. sharp. बघा इथे काय आणि दुसरं काय ही ओन्स 10 एकर्स ऑफ लँड आता इथे लँड हे काय आहे तुमचं होमोग्राफ आहे लँड हे होमोग्राफ आहे आता पहिल्याचा अर्थ काय बघा द एरोप्लेन विल लँड ऍट 9 p.m. शार्प बरोबर एरोप्लेन जे आहे विमान आहे हे किती वाजता लँड होईल किती वाजता उतरेल ते लँड म्हणजे काय उतरण्याची क्रिया तर विमान बरोबर 9 वाजता बरोबर 9 वाजता रात्रीच्या 9 वाजता पीएम म्हणजे काय रात्रीचे 9 तर बरोबर रात्री 9 वाजता ते एरोप्लेन का होईल उतरेल लँड करेल म्हणजे उतरेल तिचा अर्थ काय लँडचा कम डाऊन थ्रू द एअर अँड रेस्ट ऑन द ग्राउंड ऑर अनदर सरफेस बरोबर हवेतून येऊन जमिनीवर थांबणे लक्षात घ्या हवेतून येऊन जमिनीवर थांबणे किंवा जमीन नसल्यावर कुठल्याही सरफेसवर थांबणे आता हेलिकॉप्टर आहे तर हेलिकॉप्टर जमिनीवर थांबतं कधी एखादं हेलिपॅड असतं त्या ठिकाणी थांबतं तर कधी कधी काही काही विमान हे पाण्यात सुद्धा उतरतात बरोबर मग याचा अर्थ काय होतो लँडचा अर्थ आपण काय लिहिलंय त्या ठिकाणी कम डाऊन थ्रू द एअर अँड रेस्ट ऑन द ग्राउंड ऑर अनदर सरफेस कळलं आणि या ठिकाणी लँड आता ही ओन्स टेकन 10 एकर्स ऑफ लँड त्याच्याकडे किती जमीन आहे 10 एकर त्याने 10 एकर जमीन ओन्स ओन्स म्हणजे काय असणे त्याची स्वतःची 10 एकर जमीन आहे आता इथे लँड म्हणजे जमीन द पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅट इज नॉट कवर्ड बाय वॉटर ज्या ठिकाणी पाणी नाही अशा जमिनीचा भाग म्हणजेच असा पृथ्वीचा भाग म्हणजेच जमीन ठीक आहे तर आपण म्हणतो शिलावरण किंवा लँड म्हणजे जमीन भूमी काय म्हणतो आपण त्याला भूमी फोर्थ वन बघा द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह आता इथे हेडचा अर्थ बघा वेगळा आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही बेंट हिज हेड टू डाऊन विथ चिन आता हेडचे इथे दोन अर्थ आहेत पहिला हेड म्हणजे काय प्रमुख पहिला हेड म्हणजे काय प्रमुख बघा द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह हेड म्हणजे काय प्रमुख तर इन्स्टिट्यूशन एखाद्या संस्थेचा तो काय हेड आहे तो लिव्हवर होता म्हणजे काय सुट्टीवर होता तर त्या संस्थेचा जो प्रमुख होता तो सुट्टीवर होता इथे हेडचा अर्थ काय होतो चीफ किंवा प्रिन्सिपल प्रमुख व्यक्ती हेडचा अर्थ काय होतो प्रमुख व्यक्ती बरोबर आणि हे हेड हेड म्हणजे डोकं आपलं डोकं आहे का हा मोठा प्रश्न आहे पण आपलं डोकं आहे आता डोक्यामध्ये आपला मेंदू आहे तो कधी कधी काम करतो कधी कधी काम करत नाही तर तुमच्या सगळ्यांचा मेंदू चालू आहे म्हणून तुम्ही अभ्यासाला आलेले आहात ही बेंट हिज हेड डाऊन विथ चिन त्याने आपलं जे डोकं आहे ते बेंट केलं वाकवलं चीन सोबत म्हणजे हनुवटी सोबत सुद्धा अपर पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीराचा वरचा भाग ज्याला आपण काय म्हणतो डोकं किंवा डोके डोकं किंवा
डोके. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे घेतलंय. आता मी स्क्रीन चालू करतो आणि काही डाऊट असेल स्लाइड मध्ये एवढा पूर्ण मला विचारायचं आहे. मी आता स्क्रीन चालू करतोय. ओके चलो गाईज, 1 बाय 1 गेले का सगळे? कोणी होतं, कोणी गायब झालं? 7 जण राहिलो आपण. व्हेरी गुड. मधले सगळेच गायब होऊन गेले. चला, आयुष, निर्मल, गणेश, रोशन, आदित्य, जान्हवी, सॉरी आर्यन. एनी डाऊट यू हॅव गाईज? सर माझं नाही नाव सर. विसरलात वाटतं. तुला डाऊट नाहीये? नाही सर समजलं. समजलं. ओके नेक्स्ट. नेक्स्ट पटापट. आयुष, निर्मल, आदित्य. आहे का रे डाऊट? विचारा मला. गाईज 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 कीप आस्किंग. नाही सर. ओरडू नको रे, एवढा का ओरडतो? आदित्य सोनवणे आला का? आदित्य सोनवणे हो कुठे होता 2-3 दिवस? हो सर. अरे होता कुठे 2-3 दिवस? त्या गावाला. गावाला गेला होता? हा हा आलो इकडं. अरे बाबा, मजा आहे तुझी. गावाला जाणं कधी जाणं कधी येणं. गावाला आलोय. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला देन अजून कोण आहे? आर्यन, अजून निर्मल. काय डाऊट आहे का? निर्मल, गणेश, निर्मल गायब झाला का? काय डाऊट आहे का मला विचारून घ्या. उद्या पण तुमचं मी ग्रामरच घेणार आहे आणि मग परत मंडे पासून मग परत आपण तुमचा पार्ट 2 सुरू. पार्ट 2 मला सिम्युलेटिव्ह झालं ना. हा पार्ट 1 चा मॅथ्स पार्ट 1 चा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन चालू करून देतो. पूर्ण आपण लेसन संपवलेला आहे, तो चालू करून देतो मंडे पासून. आणि संडेला तुमचा क्लास नाही ठेवत. चला, काय डाऊट असेल विचारून घ्या. ग्रामरचा आज आणि उद्या उद्या एक सेशन पण होऊन जाईल आपला. आज पुढचा पण घेता आला असता आपल्याला, पण जाऊ द्या, तुमच्या डोक्यावरून जायला नको गोष्टी. आणि तुम्ही परवाचा 2.6 चा व्हिडिओ, बराच 2.5 2.6 चे व्हिडिओ पाहिले नाहीये, अभ्यास तुम्ही केलेला नाहीये, तो करा आणि मला पाठवून द्या ग्रुपवर. ठीक आहे? किंवा पर्सनली त्याच्या सोडून पाठवून द्या. कळलंय का? आर्यन, गणेश. गणेश करतोय म्हणा, पण गणेश पाठवतो सर. हा रोशनने पण नाही केलं. रोशन, आर्यन आला सांग, प्रणयला पण सांगायचं. चला, आजचा लेक्चर जास्त घेत नाही मी. आजचा थांबवतो इथे. जरा भूक लागली मला पण. जेवून घ्या सगळे. चलो बाय. बाय सर. बाय बाय.